नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी। तर मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे पीसीओडी। म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, या दोन्ही गोष्टी खरं तर सेमच असतात। तर आता असा विचित्र पॉप्युलर हा विषय झालेला आहे की कुठल्याही वयाच्या कुठल्याही महिलेला पाळीची कुठलीही समस्या आली तरी तिला असं वाटतं की तिला पॉलिसिस्टिक ओव्हरीज तर नाही आहेत ना। तर यामधल्या काही ज्या बेसिक मेडिकल फॅक्ट्स आहेत त्या आपण समजून घेऊया आणि याबद्दलचे गैरसमज थोडेसे दूर करण्याचा प्रयत्न करूया। तर ह्याचं असं आहे की मासिक पाळीचं जे चक्र असतं स्त्रीचं, त्याच्यामध्ये समजा 30 दिवसांची सायकल असेल तर त्याच्यामध्ये साधारण 16व्या दिवशी म्हणजे एक आपण धरूया की मिड सायकलच्या मध्ये स्त्रीबीज तयार होतं, म्हणजे ओव्युलेशनची प्रोसेस होते आणि स्त्रीबीज तयार झाल्यानंतर 14 दिवसांनी पाळी येते। तर जेव्हा स्त्रीबीज तयार होतं तेव्हा त्याच्यानंतर पाळी नियमित होते। समजा स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया झाली नाही काही कारणास्तव तर पाळीसुद्धा नियमित येत नाही। तर पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजमध्ये होतं असं की स्त्रीबीजाच्या ज्या छोट्या फॉलिकल्स असतात अंडाशयात, म्हणजे ओव्हरीमध्ये छोट्या छोट्या फॉलिकल्स असतात, म्हणजे छोटी छोटी स्त्रीबीजं असतात, त्यातलं एक स्त्रीबीज मोठं होऊन फुटतं, त्याला ओव्युलेशनची प्रोसेस म्हणतात, म्हणजे स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया। तर ही प्रक्रिया काही कारणामुळे नाही झाली तर ही जी छोटी छोटी स्त्रीबीजं असतात ती मधल्या स्टेजमध्ये अडकल्यासारखी होतात आणि मग त्याच्या अशा छोट्या छोट्या गाठी झाल्यासारख्या होतात ओव्हरीमध्ये, म्हणजे अंडाशयात, आणि त्यामुळे ओव्हरीचा साईज वाढतो आणि ह्याचा सगळ्याचा हॉर्मोन्सशी संबंध असतो। बेसिकली आपण हे पण समजून घ्यायला हवं की जे सगळे हॉर्मोन्स स्त्रीच्या शरीरात असतात त्याचं ओरिजिन सगळं पिट्यूटरी ग्लँडमध्ये असतं, जी मेंदूमध्ये असते। सो तिथून ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात होत असते। सो ह्यातला कुठलाही जर का बॅलन्स बिघडला तर ही पूर्ण जी चक्र असतं ते बिघडतं आणि पाळीची अनियमितता सुरू होते। तर आजकालच्या काळात आपल्याला हे का जास्त दिसतंय, तर ह्याचे कारणांचा आपण शोध घ्यायला गेलं तर ह्याच्यामध्ये वाढलेलं वजन, वयात येणाऱ्या मुलींचं वाढलेलं वजन, तसंच याच्यामध्ये काही गोष्टी जेनेटिक आहेत, म्हणजे जनुकीयसुद्धा ह्याला कारणं आहेत। काही जनुकीय कारणं आहेत, वाढलेलं वजन किंवा त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण आणि बदललेला जो सगळा बाकीचा एन्व्हायरमेंटल चेंजेस आहेत हे सुद्धा यासाठी कारणीभूत आहेत। त्यामुळे आत्ताची जी पिढी आहे तरुण मुलींची किंवा आत्ता ज्या साधारण 20 ते 30 मधल्या मुली स्त्रिया आहेत यांच्यामध्ये हे प्रमाण आपल्याला खूप जास्त दिसतंय। तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की वयात येणाऱ्या मुलींचं जेव्हा वजन वाढायला लागतं तेव्हा ते कंट्रोल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आता समस्या अशी आहे की आपण सगळीकडे बघतो की एकच मुलाचं सध्या ट्रेंड आहे, त्यामुळे प्रत्येकाचं मूल अतिशय लाडकं अशी घराघरांमध्ये परिस्थिती आहे। तर ह्या घरांमधल्या मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांच्या खाण्यावर कंट्रोल राहत नाही। मोबाईलचा तर प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। तर मैदानी खेळ खेळायचे सोडून शारीरिक व्यायाम जो व्हायला हवा तो न होता ही सगळी तरुण पिढी अख्खी मोबाईलच्या समोर, लॅपटॉपच्या समोर, सोशल मीडियामध्ये इन्वॉल्ड आहे आणि त्यांचे शारीरिक कष्ट होत नाहीत। तसंच झालं असं आहे की खाण्याच्या पदार्थांची उपलब्धतासुद्धा इतकी जास्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांचे अतिलाड। सो कुठल्याही गोष्टीला मुलांना नाही म्हणायचंच नाही, ते कितीही खाण्याचे कुठल्याही पद्धती असल्या खाण्याच्या तरी त्याला कुठलाही अडसर घालायचा नाही, ही पालकांची जी मनोवृत्ती होत चाललेली आहे। त्यामुळे लहान मुलांमध्ये ओबेसिटी खूप वाढते आहे। पूर्वी आपण शाळांमध्ये बघितलं तर सगळी मुलं अशी किडकी मिडकी असायची, म्हणजे हे साधारणपणे मी एक 20-30 वर्षापूर्वी म्हणते। आजकालच्या शाळांमध्ये तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी लठ्ठ मुलं आपल्याला दिसतात, मुलं काय मुली काय। त्यामुळे ह्या मुलामुलींना पुढे त्यांचे आरोग्य समस्या येणं हे साहजिकच आहे। त्यामुळे हे नको त्या वयात नको तितकं वाढणारं वजन इथून पीसीओडीची सुरुवात होऊ शकते। आणि समस्या अशी आहे की पाळी सुरुवातीला सुरू झाल्यानंतर पहिले 2-3 वर्ष अनियमित राहणं हे नॉर्मलच आहे, त्याच्यामध्ये खूप चिंतेचा विषय नाही आहे। पण त्याच्यानंतरही पाळी अनियमितच राहिली, 16-17 वर्षानंतरही पाळी अनियमित राहते, मुलीचं वजन वाढत चाललं आहे, तर पालकांनी लगेच लक्ष घालून याची ट्रीटमेंट करून घेणं, याचे योग्य उपचार करून घेणं अतिशय गरजेचं आहे। आपल्या इथे अजून एक समस्या अशी आढळते की बऱ्याच वेळा आम्हाला पीसीओडीला सुरुवातीची ट्रीटमेंट द्यायला हॉर्मोन्स द्यायला लागू शकतात।
पण आपल्या इथे पालकांमध्ये किंवा इन जनरल समाजात हॉर्मोन्स म्हणजे विष असंच समजलं जातं आणि ह्या चुकीच्या समजुतींमुळे इतक्या मुलींचं आयुष्याचं नुकसान होतं. कारण ही गोष्ट कधीही नीट उपचार केले जात नाहीत, मुलींचं वजन वाढत जातं. पॉलिसिस्टिक ओव्हरीजमध्ये पुरुषी हॉर्मोन्सचं प्रमाण वाढतं, म्हणजे त्याला अँड्रोजेन्स म्हणतो आम्ही. अँड्रोजेन्सचं प्रमाण वाढल्यामुळे चेहऱ्यावर वेगवेगळे फोड येतात, मोठे मोठे फोड येतात, अनावश्यक केस येतात, म्हणजे गालावर हनवटीवर केस येतात, वजन वाढतं. आणि ह्या वजन वाढण्यात सुद्धा हे पुरुषी पद्धतीचं वजन वाढतं, म्हणजे पोटावर खूप जास्त फॅट डिपॉझिशन होतं. त्यामुळे एकूणच त्या मुलीचा जो फिजिकल ॲपिअरन्स आहे तो खूप म्हणजे खरं सांगायचं तर तिला त्रास होईल मानसिक असा फिजिकल ॲपिअरन्स तिचा बदलायला लागतो. आणि मग त्या मुलीच्या मनात सुद्धा याबद्दल वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस निर्माण होतात आणि तिचं सोशल आयुष्यसुद्धा खराब व्हायला लागतं. त्यामुळे ही गोष्ट वेळेवर याची उपचार करणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यासाठी बऱ्याच वेळा लोकांनी त्यांच्या मनातले गैरसमज आधी काढून ठेवायला पाहिजेत की ह्याची ट्रीटमेंट करायची गरज नाही, बघू लग्नाची वेळ येईल तेव्हा. जनरली लग्नाची वेळ येईल तेव्हाच मग या मुली आमच्याकडे आणल्या जातात, तेव्हा त्यांचं वजन ऑलरेडी 70-80, कधी 90, कधी तर खरोखर 100च्या वर पोचलेलं असतं आणि सगळी परिस्थिती अत्यंत अवघड होऊन बसलेली असते. पॉलिसिस्टिक ओव्हरीज ह्या फक्त वजन किंवा दिसण्यावरच ह्याचा वाईट परिणाम होत नाही, तर या मुलीच्या पूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. या मुलींना डायबिटीज खूप, म्हणजे मधुमेह फार पटकन होऊ शकतो. त्यानंतर लग्न झाल्यानंतर मूल होण्याचे सुद्धा त्यांना खूप समस्या येतात आणि पुढच्या आयुष्यात जाऊन ॲक्च्युली त्यांना ब्रेस्ट कॅन्सर किंवा गर्भाशयाचे कॅन्सरची प्रमाणसुद्धा जास्त वाढतं. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही वेळेवरच कंट्रोल करणं आणि त्याचे योग्य उपचार करून ते कंट्रोलमध्ये ठेवणं हे आपल्या हातात आहे. तर आता ह्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.